संपूर्णच आपला मुंबई गोवा हायवे याचीच पाणी खरं म्हणजे ठेवली होती किंवा अजून पण चालू आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा एक महत्त्वाचा दोन्ही राज्यांना जोडणारा आपला हायवे आहे. दुसरं आपली जी कोकणातली बरीचशी म्हणण्यापेक्षा 99% जी लोक मुंबईला आहेत नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा स्थायिक तिकडं झाले, त्यांच्या येण्या जाण्याच्या दृष्टीनं, दळणवळणाच्या दृष्टीनं हा मुंबई गोवा हायवे लवकर कार्यान्वित झाला पाहिजे. यासाठी नितीनजी गडकरी साहेब पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण या विषयामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहेत की लवकर हा सगळा प्रकल्प जो आहे हा पूर्ण झाला पाहिजे. नक्कीच सगळ्यांना थोडी खंत आहे की 2010मध्ये सुरू झालेलं हे सगळं जे काम आहे हे म्हणावं तेवढ्या गतीनं झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यांनी प्रयत्न केले, अनेक अडचणी आल्या, परवानग्या असतील, काही ठिकाणी लिटिगेशन असतील, काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा एजन्सीज चुकीच्या आल्या, काहींनी कामं सोडली, काहींची कामं काढून घेतली सरकारनं काम करा, असे बरेच गोष्टी घेतल्या. थोडंफार परत इकडचं सगळं निसर्गाची एकंदर परिस्थिती, डोंगराळ भाग, पावसाचा भाग, त्यामुळं कामं पण जरा रखडत गेली. तर आज जे काय आम्ही आढावा घेतला, नॅशनल हायवेची पण लोकं होती, त्यांनी आता हे दिलं की मे एंडपर्यंत बऱ्यापैकी नॅशनल हायवेकडचे जे काही हे असेल ते पूर्णत्वाला जाणार आहे. आणि दुसरं एक आज चर्चेत म्हणजे आम्ही ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी समजा काही कामं लांबणार असली तर त्या ठिकाणचे सर्व्हिस रोड जे आहेत हे आधीच चांगले करून ठेवायचे, म्हणजे पावसामध्ये तिथं ट्रॅफिक अडकू नये. भले एखादा ब्रिज व्हायला उशीर लागणार असेल, काही अडचणी येतील, तांत्रिक गोष्टी आपण धरून चालू, तर त्याला जोडणारा किंवा तिथनं जाणारा सर्व्हिस रोड जो आहे हा जर चांगला केला तर वाहतुकीचा फ्लो कायम राहतो. लोकांच्या गाड्या ट्रॅफिक जाम झाल्या नाहीत की लोकांना असं काही उगाचच टीका करतील सर्वसामान्य लोक किंवा यांना, असं नाही. तर तो सर्व्हिस रोड तिकडं कामं थोडीफार रखडतील समजा मे एंडपर्यंत, ते सर्व्हिस रोड नीटनेटके करून ठेवा, ह्या एक सूचना दिल्या. काही ठिकाणी आता नवीन आपण या रस्त्यावर, कारण हे 2010मधला DPR आहे, 2010मध्ये आज ज्या तांत्रिक गोष्टी आपण आज बघतो त्या काही एवढ्या बघितल्या जात नव्हत्या. ही दुसरी वस्तुस्थिती. आता नवीन तांत्रिक गोष्टी आल्या, टेक्निकल गोष्टी आल्या की रोड सेफ्टीच्या दृष्टीनं काय गरजेचं आहे. तर एक 100-125 कोटीचं आता परत एक नवीन काय म्हणायचं प्रोजेक्ट, एस्टिमेट म्हणा या हायवेवर आता NHI करते. आणि त्याच्यामध्ये जी कामं राहिलीत, मग व्हेकल अंडरपास काही राहिले असतील, काही ठिकाणी रोड सेफ्टीच्या गोष्टी राहिल्या असतील. आता हायवे आहे म्हटल्यावर स्पीड आपोआप वाढते, त्याला लागणारं जे काही रंबल स्ट्रिप्स आपण ज्याला म्हणतो, कारण आता स्पीड ब्रेकर आपण टाकू शकत नाही कारण त्यानं उलट ॲक्सिडेंट जास्त होतात. त्यामुळे जे रंबल स्ट्रिप्स असतील, क्रॅश बॅरियर्स असतील, सगळ्या गोष्टी ह्या नवीन ह्याच्यामध्ये धरल्या जाणार आहेत. आता येताना सकाळी रवी पाटील साहेब आमच्याबरोबर होते, धैर्यशील पाटील साहेब होते, खासदार साहेब, नंतर तटकरे साहेब होते, आपले हे आपल्या यांचे चिरंजीव, नंतर अनिकेतजी, त्यानंतर भरत शेठ होते. माणगाव इंदापूर बायपासचं पण आम्ही बघितलं, त्याचं पण काम साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन एजन्सी आपण नेमतोय ते सुरू होतं आहे. थोडं ते काम मागं राहील, मान्य आहे, पण मार्च एप्रिल मेमध्ये जेवढं काम आम्हाला उचलता येईल तेवढं डिपार्टमेंटचा प्रयत्न आहे काम वर आणायचं. त्याच्यामध्ये काही रेल्वे ओव्हरब्रिजेस आहेत, काही ठिकाणी मेजर ब्रिजेस आहेत, ते पण सुरू करण्याचं आहे. तिथून पुढं 11 महिन्याचा कालावधी आपण दिला आहे. आणि माणगाव आणि इंदापूरचं काम पण लवकर 11 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आहे. आता इकडंसुद्धा हा टनल साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. बाकीचं काम झाले, फक्त इलेक्ट्रिफिकेशन आणि व्हेंटिलेशन एवढी 2च कामं राहिलीत. इथंसुद्धा दोन्ही टनलमधनं ये जा जी आहे ती चालू होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.